सांगली जिल्ह्यातील आटपाडी तहसील कार्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी कार्यालयातील विजेचा वापर खासगी इलेक्ट्रिक गाडी चार्ज करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ पुरावेही समोर आल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आटपाडीच्या प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीतील तहसील कार्यालयात MH10 EK 7701 क्रमांकाची टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक गाडी रोज रात्री सरकारी वीज कनेक्शनवर चार्ज केली जात असल्याचा आरोप आहे. कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर प्रशासकीय लाईटवर ही गाडी चार्जिंगला लावली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. तांत्रिक माहितीनुसार अशा इलेक्ट्रिक गाडीला पूर्ण चार्ज होण्यासाठी साधारणपणे 45 युनिट वीज लागते, म्हणजे एका चार्जिंगसाठी सुमारे ₹450 खर्च होतो. जर रोज चार्जिंग होत असेल तर महिन्याला शासनाच्या विजेवर हजारो रुपयाचा आर्थिक भार पडू शकतो. याहून गंभीर बाब म्हणजे तहसील कार्यालयातील मीटर साधारणपणे 30 अँपिअरचा असल्याचं सांगितलं जातं. मात्र इलेक्ट्रिक वाहनासाठी साधारणपणे 32 अँपिअरचे कनेक्शन आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारे चार्जिंग केल्यास शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान ही गाडी तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी वाघमोडे यांची असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कृषी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्र्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा महसूल मंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सरकारी कार्यालयातील विजेचा खाजगी वापर होत असेल तर तो सार्वजनिक निधीचा गैरवापर ठरतो. आता या प्रकरणावर आटपाडी तहसील प्रशासन काय भूमिका घेणार आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.